वानाडोंगरी जमीन प्रकरण में नया मोड़ सामने आया है। शिकायतकर्ता मोरेश्वर काकड़े ने प्रेस कॉन्फ्रेंस कर दावा किया कि कथित अवैध कब्जे के प्रयासों के पीछे मुन्ना यादव की भूमिका रही है। काकड़े ने कहा कि पहले भी जमीन पर कब्जा करने के प्रयास हुए थे, जिसके संबंध में पुलिस में शिकायत और आपराधिक मामले दर्ज किए जा चुके हैं। उन्होंने आरोप लगाया है कि घटना में शामिल कुछ लोगों के मुन्ना यादव से करीबी संबंध है, जिससे उनकी भूमिका की जांच आवश्यक हो जाती है। काकड़े ने मामले की निष्पक्ष जांच कर जिम्मेदार लोगों के खिलाफ कार्रवाई की मांग की है। माझं नाव मोरेश्वर देवरावजी काकडे। मी पत्रकार परिषद घेण्यामागचं माझं एकच आहे। मी 2009ला मौजा वानाडोंगरी खसरा नंबर 76-123 ही जमीन विक्रीचा करारनामा करून खरेदी केलेली होती आणि त्यामध्ये मी प्लॉटेबल एरिया घेतलेला होता। प्लॉट ती सर्वस्वी जबाबदारी चंद्रशेखर गोळे आणि तारासिंग राजपूत यांची होती, कुशल मेहता यांची होती। यांनी मला 2 वर्षामध्ये ते NADP करून द्यायला पाहिजे होती जमीन, त्यांनी ती आजपर्यंत करून दिली नाही। आणि त्या जमिनीमध्ये जेव्हा यांनी करून दिली नाही तर मी ते सगळे इन्क्वायरी केली, त्यामध्ये त्या बऱ्याच गोष्टी मी याच्या आधी तुमच्याकडे बोललो, सगळ्या डिटेल्समध्ये सगळ्या दिलेल्या आहे। माझं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत या जागेचं सँक्शन होत नाही, मंजुरी होत नाही, सगळे व्यवस्थित डॉक्युमेंट्स होत तोपर्यंत माझा ताबा तिथं राहायला पाहिजे। ताब्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये। जेव्हा रात्री बेरात्री अशा गुंड्या प्रकारचे लोक जे आहेत, जे इनडायरेक्टली या लोकांचं इथे इन्व्हॉल्वमेंट आहे, जे मास्टर माइंड लोक आहे इथे, त्यांना इथनं त्यांच्यावर तर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। त्यांनी आमच्या कुठल्याही या जमिनीवर डबल येण्याची हे करू नये, हीच माझी हे आहे, म्हणजे तळमळीची हे आहे। मास्टरमाइंड तुम्ही बोललात, कोण आहे? त्याच्यामधले मास्टरमाइंड सांगितले मी नाव तुम्हाला आता। मास्टरमाइंड मुन्नाजी यादव हे मास्टरमाइंड आहे, हे चेक करावं, लक्षात येईल। आणि दुसरे कमलेश हिराणी हे समोर आहे, कमलेश हिराणीचं नाव मागे त्यांचं आहे। हे मला आजही मी ते सांगतो, उद्याही सांगेल। आणि भविष्यात मला जर इथे कुठल्याही प्रकारची जीवहानी झाली, काही झाली, सगळं काही झालं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांची राहील। मी एक व्यापारी माणूस आहे, मी संघटनेचा एक पदाधिकारी आहे। मी बाकी सगळे करत असताना मला कुठेही जावं लागते, मला काही सुरक्षा नाही आहे। त्यामुळे यांनी याचं कार्य आणि यांच्या आजूबाजूला असणारे सगळे क्रिमिनल लोक आहे। माझ्या शेतावर आता बाजूला हे लोक ठेवले यांनी, 4 लोक रात्रीचे आले आणि काही गडबड केली। आता तिथं मला दूध आणायला जावं लागते, कधी काही जाणं आहेच ना, तर प्रत्येक सुरक्षा यंत्रणा घेऊन जाऊ मी। जवळपास आतापर्यंत माझ्या साईटवरती 4 ते 5 लोकांना मारहाण झाली। हिराणींनी पत्रकार परिषद घेतली, या संपूर्ण प्रकरणामध्ये मुन्ना यादवचा सहभाग नाही आहे। मुन्ना यादवने सुद्धा अशा पद्धतीचं हे जे घटनाक्रम घडलं, काय कायद्याला धरून योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? नाही ना, रात्री 1:30 वाजता तुम्ही ताबा घेऊन राहिले। पोलीस प्रशासन नाही आहे, हां, SDO आहे, पोलीस प्रशासन आहे, कायदा आहे। रात्री 1:30 वाजता तुम्हाला जायची गरज का पडली आहे सांगा मला तुम्ही। मागणी काय? मागणी माझी एकच आहे की माझ्या जमिनीला डिस्टर्ब करू नये, मला डिस्टर्ब करू नये। मला कुठल्या इनडायरेक्टली मार्गाने जे चालू आहे, काही गोष्टी मला नाही बोलता येणार इथे, ते मला मी कुठेतरी रस्ता आहे। तुम्हाला धमकी वगैरे सध्या येत आहे का? इनडायरेक्टली आता हे बघा, मला सांगा, माझं काही कारण नसताना धंतोली पोलीस स्टेशनमध्ये मला बोलावलं, तुम्हालाही सांगितले, देखो मी माझे पेपर घेऊन गेलो, सगळं घेऊन गेलो, त्यांनी सांगितलं तुम्हाला NC देईल। म्हणजे माझं काही कारण नसताना झालं मला NC, कुठंतरी प्रेशर द्यायचं मला। अरे नाही, आप बात मत करो, वो तो बड़े समाजसेवक है, बड़े ये है। मतलब भैया अच्छा है ना वो है, तो लेकिन हमारे घर में तो मत आओ। धंतोली पोलिसांनी तुम्हाला काय ताकीद दिली आहे? त्यांनी सांगितलं की अभी इसके बाद आप आगे मत बढ़ो, ये सब विषय शांति से रहो, देखेंगे बाद में क्या होगा। माननीय मुख्यमंत्र्यांचे शहर आणि अशा पद्धतीने बेकायदेशीर हो साहेब, मी मुख्यमंत्री साहेबांच्या मतदारसंघातला माणूस आहे, मी BJPचा माणूस आहे। नगरसेवकामध्ये कुठे यांच्या साहेबांचे जेव्हा काही होतात तेव्हा मला, आम्ही तिथं सोबत राहतो त्यांचे, ते मला तेच कळून नाही राहिलं की असं का होऊन राहिलेलं आहे। एवढं यांना पैशावर प्रेम आलं की जमिनीवर प्रेम आलं, म्हणजे एवढे तुम्ही हे झाले। आणि मला म्हणते की यांनी प्लॉट विकले लोकांना। अरे मी जर प्लॉट विकले असते, मी जर काही अशी चुकीचे वर लोक आले असते समोर आता